एका बाजूला अवकाळी, दुसऱ्या बाजूला ऊन, तर तिसऱ्या बाजूला निसर्गाचा होणारा असमतोल. त्याच्यामुळे शेतकरी अतिशय मोठ्या संकटात सापडला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती अशीच आहे. ज्या पद्धतीने आता मालेगाव किंवा नाशिक ग्रामीणमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी 2 ते 3 दिवसापासून पाऊस झाला होता आणि पावसानंतरची आपण बघू शकतो अक्षरशः कांदा झोडपला गेला होता. होणाऱ्या गारपिटीमुळे देखील कांद्याचं मोठं नुकसान झालं होतं. जी वाढ कांद्याची होणार होती त्या ठिकाणी कांद्याची वाढ खुंटली आणि त्यानंतर कांद्याची अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली. शेतकरी अक्षरशः आर्थिक मेटाकुटीला आलेला आहे. आलेला माल देखील उत्पादनासाठी जो खर्च झालेला आहे तो खर्च या ठिकाणी निघण्याची परिस्थिती या ठिकाणी राहिलेली आहे. शेतकरी मेटाकुटीस जरी आलेला असला तरी शेतकऱ्यांना आता हा माल काढून विकायचा कसा, हा मोठा प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांना पडलेला आहे. इथं काही शेतकरी आहेत त्यांच्याशी बोलूयात. काका, नेमकं शेतीची परिस्थिती आता कांद्याची अशी परिस्थिती झाली काय सांगेल? किती कांदा होता आणि काय? कांदा अवकाळी पावसामुळे सर्व उद्ध्वस्त झाला आहे. त्यानंतर पहिले निसर्गाने मारलं, व्यापाऱ्याने मारलं तर मला निसर्गही मारतो आम्हाला काय. त्याच्यामुळे हे कांदे जो आहे हे आम्हाला खर्चाला सुद्धा महाग आहे. आम्ही कमीत कमी एकरी 40,000 रुपये खर्च करतो, पण आम्हाला 40,000 रुपये काय पण 20,000 रुपये सुद्धा मिळत नाही. त्याच्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस तो याच्या खाली चालला आहे. तर त्यामुळे शेतकऱ्यांनी करावं काय? शासन काही करत नाही, कोणी काही करत नाही. पैसे देतो शासन सांगतं, पण आम्हाला टायमावर पैसे बी येत नाही, काही येत नाही. शासन फक्त आश्वासन देतो की तुमचा पंचकाळज करा, तुम्ही आई करा, ते करा, पण पंचकाळज केल्यावर ते पैसे सुद्धा आम्हाला मिळत नाही काय. नक्कीच असलेल्या झालेल्या अवकाळीमुळे आणि गारपिटीमुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक मेटाकुटीला आला आणि त्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात भाव गडगडले आहेत आणि भावाने अतिशय कमीत कमी भावामध्ये कांदा विकला जातो. अक्षरशः बीट देखील त्या ठिकाणी व्यापारी लावत नसल्याचं समोर आल्यानंतर अक्षरशः शेतकऱ्यांच्या मालाला विक्री कशी केली जाईल हा मोठा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे. मनोहर शेवाळे, T9 मराठी, मालेगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.